मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला शेतकरी प्रश्न करत असतात, मेसेज करत असतात किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत असतात की आमच्या भागामध्ये सर डीएपी उपलब्ध नाहीये, 10-26-26 उपलब्ध नाहीये, मग त्याच्या बदल्यात आम्ही कोणतं खत घ्यावं. बघा, जर तुमच्या भागामध्ये डीएपी 10-26-26, 12-32-16, 19-19 19 अशा कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचे जर शॉर्टेज असेल, मिळत नसेल, तर तुम्ही हीच कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जी 50 किलो मध्ये असतात ती तुमच्या घरच्या घरी तयार करू शकता. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश पासून ती कशी तयार करू शकता, 50 किलो साठी किती प्रमाण नेमकं घ्यायचं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्ही कुठल्याही पिकाची शेती करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण पहा, थोडासा वेळ कारण पूर्ण व्हिडिओ पहा. पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक सूचना, आपल्याकडे खरबूज, हरभरा, कांदा, कलिंगड, ऊस, कोथिंबीर, सोयाबीन आणि गहू पिकाचं तुर्तास शेड्यूल आहे. पुढे जाऊन आपण मका, केळी, कापूस पिकावरती देखील काम करत आहोत. तुम्हाला जर हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये मिळवायचे असतील तर याच्या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करून हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळवू शकता. समजा याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा. ठीक आहे, सूचना समाप्त झालेली आहे. आता बोलूया आपल्या मुख्य विषयाकडे. सुरुवातीला समजून घ्या कॉम्प्लेक्स खतं म्हणजे काय. बघा, कॉम्प्लेक्स खते म्हणजे अशी खते ज्यात 2 किंवा 3 अन्नद्रव्य म्हणजे एनपीके ची गोष्ट करतोय बघा आपण, फक्त एनपीके ची. कॉम्प्लेक्स खते म्हणजे अशी खते ज्यात 2 किंवा 3 अन्नद्रव्य एकाच खतामध्ये असतात. त्यामुळे पिकाला सुरुवातीची वाढ, मुळांची मजबूती आणि फुलधारणा, फळधारणामध्ये मदत होते. याला आपण कॉम्प्लेक्स खतं म्हणतो, म्हणजे जी खते 50 किलो मध्ये येतात. उदाहरणार्थ डीएपी ज्याला आपण 1846 म्हणतो, 12-32-16, 10-26-26 किंवा 19-19-19 ही काही कॉम्प्लेक्स खतांची उदाहरणं आहेत. ठीक आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला विषय समजावा, म्हणून ही सर्व व्याख्या वगैरे. डायरेक्ट मी तुम्हाला एक चार्ट बनवलेला आहे, गरज असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. कॉम्प्लेक्स खते व त्यांचे घरगुती तयार करण्याचे प्रमाण बघा, हे 50 किलो साठी मी सांगतोय. जर तुम्हाला मित्रांनो डीएपी तयार करायचा असेल तर तुम्ही जर युरिया 20 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो त्या ठिकाणी घेतलं तर तुमचं 1846 म्हणजे डीएपी तयार होणार आहे. जर तुम्हाला 12-32-16 तयार करायचा असेल घरच्या घरी तर तुम्ही युरिया 25 किलो घ्यायचा आहे, सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो आणि पोटॅश 25 किलो घ्यायचा आहे. एकत्र मिसळलं की तुमचं 12-32-16 तयार झालं. जर तुम्हाला 10-26-26 घरच्या घरी तयार करायचं आहे तर युरिया 15 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 60 किलो आणि पोटॅश आपल्याला 40 किलो घ्यायचं आहे. समजा 50 किलो मधले 19-19-19 तुम्हाला तयार करायचं आहे तर युरिया 40 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो आणि पोटॅश 25 किलो आपल्याला घ्यायचं आहे. सोप्या भाषेमध्ये सरळ खतामधून तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर तयार करू शकता, परंतु हे तयार केल्यानंतर लगेच आपल्याला वापरायचे आहेत, तुम्ही साठवून ठेवू शकत नाही. कॉम्प्लेक्स खतांचा फायदा एकच असतो, तुम्ही भरपूर दिवस ते साठवून ठेवू शकता दुकानात किंवा गोडाऊन मध्ये, कारण ते ऑलरेडी चिलिंग किंवा कॉम्बिनेशन करून आलेले असतात. परंतु या ठिकाणी तुम्ही मिक्स केले की लगेच तुम्हाला वापरायचे आहेत, परंतु जवळपास 99% तुम्हाला प्रमाण हेच मिळणार आहे आणि हीच खतं तुम्हाला ह्याच्यामधून तयार करता येणार आहेत. कॉम्प्लेक्स खतं घरी बनवताना काही गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. खते कोरडी असावी, ओली खते एकमेकांमध्ये मिसळायची नाहीत किंवा जास्त ओलावा असेल किंवा ओल्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं मिश्रण करायचं नाही. मिश्रण लगेच वापरायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे साठवून ठेवायचं नाही. आधी मिसळा, लगेच शेतामध्ये त्या ठिकाणी टाका. ओलसर जमिनीतच खत वापरायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ही खतं वापरणार आहात जमिनीमध्ये अगोदर पाणी दिलेलं असावं किंवा शक्यतो खत टाका मग तुम्हाला पाणी द्यायचं आहे. मोजमाप मी सांगितल्याप्रमाणेच ठेवा, विनाकारण वर जास्त करू नका. समजा एखादा घटक वाढवला तर दुसरा घटक सप्रेस होऊ शकतो, म्हणून मी सांगितल्याप्रमाणेच प्रमाण ठेवा. फक्त युरिया, फॉस्फेट आणि पोटॅशच मिसळा, बाकीचं काहीही मिसळू नका. मी आवर्जून सांगतोय, न्यूट्रिएंट कॉम्पॅटेबिलिटी खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, म्हणजे अन्नद्रव्याची सुसंगतता आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे मी अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की जर आपल्याकडे घरी डीएपी 12-32-16, 10-26-26, 19-19 नसेल तर तुम्ही ते कशा प्रकारे घरगुती मिश्रण तयार करून युरिया, एसएसपी आणि पोटॅश पासून तयार करू शकता. व्हॅलिड आहे, 100% तुम्ही वापरू शकता, प्रयोग केलेले आहेत, फक्त तयार केल्यानंतर लगेच आपल्याला वापरायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती तुम्हाला कुठला पाहायचा आहे ते देखील कमेंट्स करून सांगा. तुर्तास आपली रजा घेतो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.